मी निवेदिका निलोफर आज आपले परत एकदा पुनश्च सहर्ष स्वागत करत आहे। आजचे आपले 7वे पुष्प आपला उत्साह बघता परत एकदा आज आपण ऐकूया डॉक्टर कुशाल मुंडे सरांना माणसंच माणसाला कशी ऊर्जा देतात या नवीन विषयावर। विचारधन या मालिकेला आपला मिळालेला उदंड प्रतिसाद आणि त्या प्रतिसादामधून मिळालेली आम्हाला ऊर्जा, त्या ऊर्जेच्या अनुषंगानं माणसंच माणसाला कशी ऊर्जा देतात यावर सुद्धा बोलावं वाटलं, म्हणून आज मी बोलणार आहे माणसं माणसाला ऊर्जा देतात। बोलणं हे प्रत्येकाला जमतं हो, पण कोणाच्या जिभेचं बोलणं असतं, कोणाच्या नियतीचं असतं, तर कोणाचा पैसा बोलतो, कोणाची वेळ बोलते, कोणाचं पद बोलतं, कोणाचे अधिकार बोलतात। पण जेव्हा आपण देवासमोर उभे राहतो ना, तेव्हा ना पैसा काम करत, ना पद काम करत, ना अधिकार काम करत, फक्त त्या ठिकाणी कर्मच कामाला येतं। मला माणसं जोडायला आवडतात, माणसाची नाती जोडायला आवडतात, जोडलेली नाती जपायला आवडतात, कारण माझा विश्वास आहे की माझ्यानंतर मी कमावलेली संपत्ती मी बरोबर घेऊन जाणारच नाही, परंतु माझ्या जोडलेल्या माणसाने माझ्यासाठी 2 डोळ्यामध्ये एक अश्रू आणलेला हा माझ्या लाख मोलाचा आहे। हा दागिना हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दागिना आहे, तीच माझी कमाई आहे। आणि या दृष्टिकोनातून माणसं माणसाला ऊर्जा देतात, माणसं माणसाशी जोडली जावीत, ती जपली जावीत आणि जपवणूक करून माणसं माणसाला ऊर्जा देतात, हेच या ठिकाणी मला सांगायचं होतं। आणि आपण खरोखरच प्रत्येकाने माणसं माणसाशी जोडली पाहिजेत, ते नातं जपलं पाहिजे, बोलण्यामध्ये औदारी असलं पाहिजे, बोलण्यामध्ये समजूतदारपणा असला पाहिजे, बोलण्यामध्ये एकमेकाशी नातं जोडण्याची क्षमता आपल्यामधून स्वतःहून निर्माण केली पाहिजे आणि त्या क्षमतेच्या अनुषंगानंच आपण प्रत्येकाने विचार करावा, हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद।